Hello students, I am Rajkumar Mole from Electrical Department. Subject EMI. आज आपण युनिट नंबर 3 वरती एक डिस्कशन करू. युनिट नंबर 3 इज मेजरमेंट ऑफ पॉवर अँड मेजरमेंट ऑफ एनर्जी. तर मेजरमेंट ऑफ पॉवर 3 ते 4 फक्त थेरीचे क्वेश्चन आणि मेजरमेंट ऑफ एनर्जी 3 ते 4 थेरीचे क्वेश्चन. न्यूमेरिकल सांगतो. हा ऍक्च्युली टॉपिक किंवा आजचं लेक्चर हे फक्त न्यूमेरिकल बेस लेक्चर असेल. थेरीचे पॉईंट तुम्हाला मी कव्हर करतो नंतर. न्यूमेरिकल कसे सॉल्व्ह करायचे. फर्स्ट थिंग, एकतर न्यूमेरिकल फक्त 3 युनिटवरती आहेत. किती युनिटवरती न्यूमेरिकल आहेत? फक्त आणि फक्त 3 युनिट्सवरती. युनिट नंबर 1, युनिट नंबर 2, युनिट नंबर 3. युनिट नंबर 4 काय? पूर्ण थेरी. युनिट नंबर 5 काय? पूर्ण थेरी. जर पासिंग व्हायचं असेल युनिट नंबर 4, युनिट नंबर 5, विषय संपला. हे सगळे तुमचे कसे मार्क आहेत? एक आपण काय बोलतो त्याला, ॲडिशनल 28 प्लस मार्क्स आहेत. मग युनिट नंबर 3 मध्ये न्यूमेरिकल सगळ्यांना अवघड न्यूमेरिकल वाटतं. म्हणजे आजपर्यंत EMI खूप जणांचे बॅक राहिलेत. सर युनिट नंबर 3 चे न्यूमेरिकल बिलकुल कळत नाहीत. म्हणजे फर्स्ट 2019 पॅटर्नला हा फक्त मेजरमेंट ऑफ पॉवर्स होता. आता उलट कॉम्बिनेशन झाले. ओके, फर्स्ट थेरी क्वेश्चन सांगतो मी. राईट अँड एक्सप्लेन वॅट मीटर, प्रिन्सिपल ऑफ वॅट मीटर, देन 1 वॅट मीटर मेथड, 2 वॅट मीटर मेथड, 3 वॅट मीटर मेथड, मेजरमेंट ऑफ पॉवर, ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर हे येईल. ओके, ओके. सो हाऊ टू फाइंड ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर युजिंग 1 वॅट मीटर मेथड, 2 वॅट मीटर मेथड. म्हणजे जे तुम्ही प्रॅक्टिकलला केलेले आहेत आपले प्रॅक्टिकल्स, तेच थेरीमध्ये पॉईंट आहेत. ओके, तर काय करायला पाहिजे. आणि आता जर एनर्जी मीटरचा विचार केला तर एनर्जी मीटरमध्ये 2 ते 3 क्वेश्चन आहेत. राईट अँड एक्सप्लेन सिंगल फेज इंडक्शन टाईप एनर्जी मीटर. तो मी सांगेल एका लेक्चरमध्ये 5 मिनिटात सांगून टाकतो. देन कॅलिब्रेशन ऑफ एनर्जी मीटर. 2 एनर्जी मीटरचे डायग्राम काढायचे आणि कॅलिब्रेशन करायचं. व्हॉट इज बाय कॅलिब्रेशन? कॅलिब्रेशन म्हणजे काय तर कम्पेअर विथ स्टँडर्ड. ओके, चला तर आता बघूया आपण युनिट नंबर 3 चे न्यूमेरिकल्स. माझी मेथड तीच जी आपण BWE फॉलो केली होती. नेमकं काय करायचंय, काय विचारतील, काय देतील. 1-2-3 टाईप आहेत. ओके, सो फर्स्ट टाईप असा असेल, तुम्हाला एक टाईप असा असेल, तुम्हाला W1 आणि W2 हे गिवन असेल. W1 W2 गिवन असेल तर हाऊ टू फाइंड ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर. ऍक्टिव्ह पॉवर म्हणजे W1 प्लस W2. व्हॉट इज रिएक्टिव्ह पॉवर? W2 मायनस W1. का W1 मायनस W2 मोठं आहे त्यातून बारकं वजा करायचं. ओके, व्हॉट इज बाय थिटा? थिटा इज इक्वल टू tan इनवर्स √3 W2 मायनस W1 अपॉन W1 प्लस W2. ह्याला ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट, हे √3. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं थिटा निघाला. आता हाऊ टू फाइंड पॉवर फॅक्टर? पॉवर फॅक्टर इज इक्वल टू हा थिटा, याला फक्त कॉस थिटा असं म्हणायचं. संपला विषय, संपला विषय. याच्या व्यतिरिक्त काहीही विचारणार नाहीत. कधी? सर ज्यावेळी मला काय दिलेलं असेल, W1 आणि W2 दिलेला असेल तर. सेकंड कंडिशन आता अशी, हाऊ टू फाइंड W1 W2. दुसरी ही पहिली कंडिशन कळाली. याच्यामध्ये एक ट्विस्ट असेल. आता याच्यामध्ये एकच ट्विस्ट असेल. ते ट्विस्ट आपण इथे लिहू. काय व्हायचं ज्यावेळी 2 वॅट मीटर मेथडला व्हायचं काय? आठवा, ज्यावेळी रिडिंग निगेटिव्ह यायचं, एका वॅट मीटरचं रिडिंग काय व्हायचं? निगेटिव्ह यायचं. तेव्हा आपण काय करायचो? M आणि C इंटरचेंज करायचं. M आणि C काय करायचो? इंटरचेंज करायचो आणि आपण येणारं रिडिंग निगेटिव्ह घ्यायचं. आठवा. तसं तुम्हाला इथे दिलेलं असेल कंडिशन. वेन वी इंटरचेंज द कनेक्शन ऑफ वॅट मीटर देन आवर रिडिंग इज डॅश डॅश डॅश. त्यावेळी येणारं रिडिंग हे निगेटिव्ह घ्यायचं. कधी? इंटरचेंज केलेले असतील. काय केलेले असतील? इंटरचेंज. त्यावेळी येणारं वॅट मीटरचं रिडिंग हे निगेटिव्ह असेल. ओके, हा बरं.
ओके चालेल. हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इंटरचेंज हा एकच पृष्ठ आहे. या टाईपचं न्यूमेरिकल सुटलं. या टाईपचं न्यूमेरिकल विषय संपला. नेक्स्ट टाईपचं न्यूमेरिकल काय असेल कळालं. ह्याच्यामध्ये काय अडचण नसावी. हे येईल का मला माहित नाही, बट काही आता 2024 पॅटर्नला काही होऊ शकतं. तुम्हाला पास करायचं ठरवलं युनिव्हर्सिटीने. ओके चला. हा W1 W2. नेक्स्ट नेक्स्ट कंडिशन आता अशी असेल, तुम्हाला V दिलेला असेल म्हणजे व्होल्टेज दिलेला असेल, करंट दिलेला असेल. आता W1 W2 काढायचं आहे. त्यावेळी बघा एक सूत्र आहे लक्षात ठेवा. W1 इज इक्वल टू VL IL cos 30 minus theta. W2 इज इक्वल टू VL IL cos 30 plus theta. एवढंच सर. पण आता हे VL IL कसं काढायचं. टाईप 1 चा विषय संपला. दिस इज टाईप 2. हा इथे लिहितो मी. हा टाईप 2 आणि हे दोन फॉर्म्युले आहेत. कसं काढणार उत्तर म्हणजे जर आता मी सांगतो गिवन मध्ये, गणिताच्या गिवन मध्ये जर तुम्हाला दिलेलं असेल व्होल्टेज 440 व्होल्ट, जेव्हा 440 असतं तो लाईन करंट असतो. काय असतो. लाईन करंट. मग काय घ्यायचं इथे डायरेक्ट VL घ्यायचं. ओके VL चा विषय संपला. हे कसं काढणार IL कसं काढाल. आता IL काढण्यासाठी तुम्हाला सर्किट दिलेलं असेल. BW इथले काही बेसिक फंडे आहेत. मला माहिती आहे तुम्हाला अवघड जातं. हा तुम्हाला दिलेलं असतं इन आर. एकच मिनिट फक्त. सॉरी. हा तर BWचं न्यूमेरिकल आठवते तुम्हाला. सर्किट असेल RL. जर सर्किट RL असेल तर तुम्हाला हा I फाइंड आउट करायचा आहे. कसा काढणार. त्यासाठी सूत्र होते आठवा. V इज इक्वल्स टू IR. बरोबर. मग I काढायचा असेल तर V बाय काय होईल R होईल. बघा आता इथं V बाय R. पण कसा काढणार I इज इक्वल टू VL असेल समजा. हे VL असेल. मग काय करणार सांगतो. VL अपॉन Z. का Z घेतलं. YZ इज हिअर. कारण हे सर्किट RL आहे. सर मग Z कसा फाइंड आउट करणार. हे बघा Z इज इक्वल्स टू R प्लस JXL. R कुठला तुम्हाला गणितामध्ये दिलेला असेल. इन दिस रेजिस्टन्स इज. आता ह्याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट आहे. जर त्या गणितामध्ये इच काय इच शब्द दिला असेल. इच हॅव्हिंग रेजिस्टन्स, इच हॅव्हिंग इम्पिडन्स, इच म्हणजे प्रत्येकी. आणि प्रत्येकी म्हणजे ती असते फेज क्वांटिटी. फेज. मग इथं काय होईल तुमचं. हा झेड असतो ना. हा झेड हा ऑलवेज इन PH म्हणजे फेज क्वांटिटी झेडची. ओके कसं काढणार. R प्लस JXL. एक्सेल कसा काढणार. एक्सेल इज इक्वल टू 2πFL. गणितामध्ये R ची व्हॅल्यू दिलेली असते, L ची व्हॅल्यू दिलेली असते. याच्यावरून तुम्हाला हा झेड काढावा लागेल. हा झेड काढला तर ह्याच्यावरून तुम्हाला ZPH मिळेल. बट इथं सर मी VL घेतलं, इथं ZPH घेतलं. आता काय करणार. ह्या VL चं रूपांतर तुम्हाला VPH मध्ये करावं लागेल. कसं करणार हे अवघड आहे मला माहिती आहे. हे थोडंसं क्रिटिकल आहे. याला थोडंसं बेसिक इलेक्ट्रिकल लागणार आहे आपल्याला. ओके तर ह्या VL चं काय म्हणणार आपल्याला VPH. कसं करणार. VL बाय √3. VL बाय √3 म्हणजे VPH आलं. हे VPH तुम्ही काय केलं इथं टाकलं. हे इथं मी लिहितो VPH म्हणजे हे तुम्हाला काय मिळेल IPH. करंट तुम्हाला IPH मिळेल. इथपर्यंत काय आता अडचण आहे का बघा. हे सांगताना थोडंसं मला सांगावं लागते. बट सॉल्व्ह करताना एका मिनिटामध्ये तुम्हाला कळेल. VPH म्हणजे काय. अजून एक सांगतो. VPH म्हणजे याचं उत्तर हे 230च्या आसपास किंवा 200च्या म्हणजे
200 to 240च्या मध्ये येईल VPH. ह्याचं उत्तर VPH VL असेल तर 400 असेल, VPH 200 ते 240च्या मध्ये. ओके, ZPH कसा काढणार? R प्लस JXL. एक्सेल कसा काढणार? इथपर्यंत काय कन्फ्युजन आता आहे का बघू आपण. ओके सर, मला IPH मिळाला म्हणजे मला पण इथं IL पाहिजे. सांगतो पुढे. आता काय कराल हे बघा. हे झालं. IL काय करणार? याच्यामध्ये अजून ट्विस्ट आहे. जर स्टार कनेक्शन असेल तर वी नो IL इज इक्वल टू IPH. कसलं कनेक्शन? स्टार कनेक्शन. जर डेल्टा असेल तर IL इज इक्वल टू, म्हणजे उलटलं का? सॉरी, √3. हा इथं √3 रफ करतो. IL इज इक्वल टू √3 IPH. शक्यतो हे येत नाही पेपरला, येत हेच. स्टार कनेक्शन म्हणजे सेम आहे हे. म्हणजे सर मी तिथं IPH काढलेला हा IL आहे का? आहे. VL मिळाला, IL मिळाला. हो, इतकी मोठी प्रोसेस केली, IL मिळाला. सर या थिटाचं काय? जेव्हा तुम्ही काय काढता? झेड काढता. जेव्हा दिस इज रेक्टँग्युलर फॉर्म, हा रेक्टँग्युलर फॉर्मचं तुम्ही पोलर मध्ये कन्व्हर्जन कराल त्यावेळी पोलर मध्ये तुम्हाला एक व्हॅल्यू मिळते झेडची आणि एक व्हॅल्यू मिळते थिटाची. ही थिटाची व्हॅल्यू म्हणजेच ही थिटाची व्हॅल्यू, आणि ही थिटाची व्हॅल्यू म्हणजेच काय? आता तुम्हाला W1 मिळाला. सर W1 मिळाला, काय W2 पण मिळाला. मग ऍक्टिव्ह पॉवर कशी काढणार? ऍक्टिव्ह पॉवर इज इक्वल टू W1 प्लस W2. हाऊ व्हॉट इज रिएक्टिव्ह पॉवर? W2 मायनस W1. व्हॉट इज अँगल? हे काय अँगल काढलेला आपण. संपलं उत्तर संपलं. याच्यामध्ये काय तर हे RL सर्किट असेल तर R प्लस JXL आणि RC असेल तर R मायनस JXL. हा जर असेल R मायनस JXL, बट RC आय थिंक आजपर्यंत नाही दिसलं नाही मला पेपरमध्ये. सो RL सर्किट मध्ये असेल. दिस इज युअर सेकंड मेथड. काय अडचण आहे का बघा? सिंपल आहे. 2 न्यूमेरिकल सॉल्व्ह केले तर तुम्हाला हे जमणार. BW ला कसं जमलं तसं जमून जाईल इथं. ओके, आणि हेच दोन टाईप आहेत तुमचे युनिट नंबर 3च्या न्यूमेरिकलचे. पुन्हा मी एकदा रिवाइज करतो आणि व्हिडिओ थांबवतो. फर्स्ट काय केलं आपण? पहिली मेथड बघितली W1 W2 दिलेलं असेल तेव्हा. जेव्हा W1 W2 दिलेलं असते, ऍक्टिव्ह पॉवर W1 प्लस W2, रिएक्टिव्ह पॉवर W2 मायनस W1 और मोठ्यातून बारका वजा करायचं. व्हॉट इज ॲपरंट पॉवर किंवा थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स √3 W2 मायनस W1 डिवायडेड बाय W1 प्लस W2. याचं तुम्हाला थिटा मिळेल. आणि पॉवर फॅक्टर कसा काढाल तुम्ही? पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस थिटा. मग तुम्ही ऍक्टिव्ह पॉवर कशी काढणार? W1 प्लस W2 मधून मिळालेले. दुसरा फॉर्म्युला काय ऍक्टिव्ह पॉवरचा? साइन थिटा असतं. VL IL साइन, VL IL कॉस. ओके, सेकंड मेथड मध्ये बघितला. सेकंड मेथड मध्ये W1 W2 दिलेलं नाहीये, बट काय दिलेलं तुम्हाला? इन RL सर्किट व्होल्टेज इज डॅश 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 R इन इच म्हणजे काय? फेज क्वांटिटी. इच R दिलेलं असेल, L दिलेलं असेल. कसं ओळखणार? सर R चं युनिट ओहम मध्ये असेल, L चं युनिट हेनरी मध्ये असेल. L दिलेलं असेल तर एक्सेल काढाल. कसा काढणार एक्सेल? 2πfL. 2πfL वरून तुम्हाला एक्सेल मिळाला. मग झेड कसा काढणार? R प्लस JXL कॅल्शियम मध्ये काढणार. हे आहे रेक्टँग्युलर फॉर्म, कन्व्हर्जन करायचं. पोलर मध्ये शिफ्ट प्लसच्या वरती पोल लिहिलेलं असेल, पोल दाबायचं, ती व्हॅल्यू टाकायची. इज इक्वल टू केलं की एक तुम्हाला मिळतं मॅग्निट्यूड, एक मिळतो अँगल. जी मॅग्निट्यूड असते दिस इज युअर ZPH. जो अँगल असेल तो थिटा असेल. आणि अँगल थिटा मिळाला, ZPH मिळालं, विषय संपला. दिस इज ऑल अबाउट युअर मेजरमेंट ऑफ पॉवर. काय अडचण असेल कमेंट करा. काय वाटलं मेसेज टाका. आपण याच्यावरती उत्तर तयार करू. ओके, सो थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम.